हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण जाणून घेणार आहोत सायन्स ऑफ ब्रीदिंग, श्वास घेण्याचे विज्ञान याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. आज आपण प्राचीन श्वास आणि ध्यान टेक्निकविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचा उपयोग व्यक्ती आपल्या जीवनशक्तीला जागृत करण्यासाठी, मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांना वास्तविकमध्ये बदलण्यासाठी करू शकतो. ही टेक्निक आहे श्वासाच्या माध्यमाने अभिव्यक्ती आणि ब्रीदिंग मॅनिफेस्टेशन टेक्निक. तुम्ही ऐकलंच असेल की आपण जसा विचार करतो तसंच आपण बनत असतो, बरोबर. परंतु कधी आपण विचार केले आहात का की आपण श्वास आपल्या विचारांना आणि भावनांना सुद्धा प्रभावित करू शकते? होय, आपल्या श्वासाचा आपल्या जीवनावर खूप गहरा प्रभाव पडतो बरं का मित्रांनो. श्वासाला बरोबर नियंत्रण करण्याने आणि केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि मानसिक भावनात्मक स्तरावर पण प्रभाव ही टाकत असते. श्वास आणि मनाच्या मध्ये एक गहरा संबंध आहे. जेव्हा आपण श्वासाची गती आणि पॅटर्नला नियंत्रित करतो तेव्हा आपलं मनोबल आणि चेतनाला पण नियंत्रित करत असते. हेच कारण आहे की श्वासाचा बरोबर उपयोग मनासारखे परिणाम करण्यासाठी सहाय्यक होऊ शकते. आपल्या श्वासाचा गहरा संबंध आपल्या जीवनासोबत असतो. श्वास केवळ जिवंत राहण्यासाठी नाही राहत, तर हे आपल्या शरीर आणि मनाच्या मध्ये एक पुलाचं काम करत असते. प्राचीन योग आणि प्राणायाममध्ये श्वासाला प्राण म्हटले जाते, जे जीवनशक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण श्वासाच्या गतीला धीमी करतो आणि खूप दीर्घ खोलवर श्वास घेतो, म्हणजेच गहरा श्वास घेत असतो, तेव्हा हे शरीर आणि मन दोघांना शांती आणि संतुलन प्रदान करत असते. सोबत श्वासाच्या माध्यमाने आपण आपल्या इच्छा आणि स्वप्नांना सुद्धा आकर्षित करू शकतो. आता आपण बघूया आणि शिकून सुद्धा घेऊया की श्वासाच्या माध्यमाने आपल्या स्वप्नांना कसे आकर्षित आपण करू शकतो. तर ह्या प्राचीन टेक्निकचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाला बेहतर बनवू शकतो, खूप छान असं बनवू शकतो. एवढेच नाही तर आपण आपल्या इच्छांना सुद्धा साकार करू शकतो. सर्वात पहिले आपल्याला एका शांत आणि आरामदायक जागेवर बसायला पाहिजे. तुम्ही एक शांत जागा आणि आरामदायक जागा निवडा. आपले अलगद म्हणजे मेडिटेशन पोजमध्ये आपल्याला बसायचं आहे. आपले अलगद डोळे बंद करा, हळूवार डोळे बंद करा आणि आपल्या शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करा. पूर्ण बॉडी रिलॅक्स राहील या पोझिशनमध्ये बसा. आता हळूहळू दीर्घ खोलवर श्वास घ्या, म्हणजेच गहरा श्वास घ्या. नाकाने गहरा श्वास अंदर घ्या आणि तोंडावाटे हळूहळू सोडा. या प्रक्रियेला आपल्याला 5 ते 7 वेळा करायचा आहे. ओके, तर दीर्घ खोलवर श्वास घ्या. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड इट, रिलीज. ह्याच पद्धतीने आपल्याला हे 5 ते 7 वेळा करायचं आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला शांतीचा अनुभव होऊ द्या. बघा, तुम्ही शांत झाले आहात का? आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा. आता आपल्या डोळ्यांसमोर आपल्या ध्येयाला आणि आपल्या इच्छाला स्पष्ट रूपाने चित्रित करा. ओके, तर सर्वात अगोदर आपल्याला शांत जागा निवडायची आहे. दीर्घ खोलवर श्वास आपल्याला 5 ते 7 वेळा घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स होईल, विचार आपले थांबलेले असतील. आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीराला पूर्णपणे आपण शांत झाले आहोत याचा अनुभव आपल्या स्वतःला होऊ द्या. आणि आता आपले डोळे बंद आहेत, तर आपल्याला एक कल्पना करायची आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या ध्येयाला किंवा तुमची जी कोणती इच्छा आहे, ज्याला तुम्ही मॅनिफेस्ट करू इच्छिता, त्या गोष्टीला, त्या इच्छेला स्पष्ट रूपाने चित्रित करा, ज्याला तुम्ही प्राप्त करू इच्छिता. ती कोणतीही गोष्ट असू शकते. एक न्यू करिअर असू शकते, एक स्वास्थ्य जीवन असू शकते, किंवा व्यक्तिगत सफलता असेल, कोणाची रिलेशनशिप विषयी असू शकते, किंवा मनी रिलेटेड सुद्धा. तर ज्या काही इच्छा आहेत, ज्या विषयी, त्याचं एक चित्र
आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आपल्याला डोळ्यासमोर आणायचं आहे. ओके. ज्यांना कोणाला चित्र दिसत नसेल तर इझी वेमध्ये एक पॉझिटिव्ह अफर्मेशन डोळ्यासमोर आणा. ओके. तर ह्या तुम्ही जे कुठली इच्छा आहे त्यासोबत एक तुम्ही गहरा श्वास घ्या आणि कल्पना करा की पहिलेपासूनच जिंदगीचा ही इच्छा हिस्सा बनलेली आहे. ती गोष्ट ऑलरेडी तुम्हाला मिळालेली आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळेस आपल्याला हे सर्व बघायचं आहे की ती गोष्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे. ओके. तर ही इच्छा सोबतच म्हणत आपल्याला जर कुठलं चित्र दिसत नसेल तर अफर्मेशन म्हणत राहा. इच्छा सोबत एक गहरा श्वास घ्या आणि कल्पना करा की ती पहिलीपासूनच आपल्या जिंदगीचा हिस्सा बनली आहे. जेव्हा आपण गहरा श्वास घेतो तेव्हा आपण स्वतः एक सकारात्मक आपल्याला वाक्य बोलायचं आहे, म्हणजेच अफर्मेशन. जसं की मी आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार आहे. माझी जीवनशक्ती मला सफलतेच्या दिशेने मार्गदर्शन करत आहे असं बोलू शकता तुम्ही. किंवा माझ्या जीवनामध्ये प्रत्येक दिवसेंदिवस प्रगती होत आहे. श्वास आणि विचारांचा कनेक्शन ने कसे काम करत असते, म्हणजे विचारांचं कनेक्शन कसे काम करत असते. जेव्हा आपण गहरा श्वास घेत असतो तेव्हा आपलं शरीर आणि मन एकत्र होत असते या शांतीमध्ये. आणि जेव्हा आपलं शरीर आणि मन हे शांत होत असते तर ह्या शांतीमध्ये आपण आपल्या अंदरची ऊर्जा महसूस करू शकतो, जी आपल्या अंदर एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा रस्ता खोलू शकतो. श्वासासोबत जी मानसिक स्थिती बनते ते आपल्या मनात सकारात्मक आणि आत्मविश्वासाला जन्म देत असते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होत असतात. ह्या प्रक्रियेच्या दौरान आपलं मस्तिष्क म्हणजेच माइंड आपल्या उद्देशाच्या प्रती सक्षम म्हणजे संकेत पाठवत असते. जसेही याला तुम्ही परत कराल, बार बार रिपिटेशन याचं कराल, आपले विचार, भावना आणि ऊर्जा ब्रह्मांडासोबत सेम होत जाते आणि आपण हळूहळू आपल्या ध्येयाकडे वळू लागतो, म्हणजे जे कुठलं आपलं मॅनिफेस्टेशन आहे त्याकडे. हे टेक्निक अत्यंत प्रभावी आहे, परंतु याला आपल्याला नियमित रूपाने हर रोज अभ्यासामध्ये आणायला हवी किंवा आणायला पाहिजे. इथे काही टिप्स पण सांगत आहे जे आपल्याला मदत करेल या मॅनिफेस्टेशनमध्ये. ओके. हे श्वासाचं एक सायन्स आहे, ब्रीदिंग ऑफ सायन्स. दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिट हा अभ्यास करण्यासाठी तुम्ही वेळ काढा. प्रत्येक श्वासासोबत आपल्या ध्येयाला अजूनच स्पष्ट करत चला. चित्र बघण्याची कोशिश करा, कल्पना करा. जे काही तुम्हाला मॅनिफेस्टेशन आहे की मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे, तर तुम्हाला ऑलरेडी तो जॉब मिळाला आहे, तुम्ही ड्युटीवर आहात, ती खुशी एन्जॉय करत आहात असं तुम्हाला आपल्याला जेव्हा आपण श्वास घेतो त्या श्वासासोबत आपल्या ध्येयाला स्पष्ट रूपाने आपल्या कल्पनाशक्तीमध्ये बघायचं आहे. ओके. जेवढं होऊ शकते सकारात्मक विचारांना मनात ठेवा, शांती आणि विश्वासाने याला करा, खूप घाईने करा नको. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्हाला ही टेक्निक करायची आहे. नक्कीच याचे 100% रिझल्ट आहे. तुम्ही स्पष्ट रूपाने जेव्हा हे डेली करत जाल तर तुम्ही स्पष्ट रूपाने तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते तुम्ही अगदी सहजपणे डोळ्यासमोर आणून चित्रासोबत तुम्ही बघू शकाल. जर कुणाला नाही जमत असेल तर सुरुवातीला अफर्मेशन श्वासासोबत अफर्मेशन घेत चला आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू ती गोष्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे असं तुम्हाला दिसू लागेल. ओके. तर मित्रांनो, ही होती प्राचीन श्वास अभिव्यक्ती टेक्निक. जसं की आपण बघितलो की श्वास केवळ जीवनाला बनवून ठेवण्याचा एक साधन नाही आहे, तर हा आपल्या स्वप्नांना आणि इच्छांना साकार करण्यासाठी एक शक्तिशाली उपकरण बनू शकते. आशा करते की आपण याला आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनवाल आणि हर रोज हे डेली रुटीनमध्ये आणाल आणि आपले मॅनिफेस्टेशन कंप्लीट कराल आणि सकारात्मक बदल आपल्या लाईफमध्ये आणाल आणि सकारात्मक बदलाव अनुभव सुद्धा कराल. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचे सर्व मॅनिफेस्टेशन पूर्ण झाले आहेत. गॉड ब्लेस यू. तथास्तु तथास्तु तथास्तु. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन
ऑल मॅनिफेस्टेशन सर्वांचे डन झालेले आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.